शिक्षक बँकेत आरोप प्रत्यारोपाचे राजकारण तापले. शिक्षक बँकेतील राजकारण सध्या चांगलेच तापले असून माजी चेअरमन विनायक शिंदे यांनी काही संचालकांवर विश्वासघाताचा गंभीर आरोप केला आहे. ज्यांना सोबत घेऊन निवडणूक लढवली आणि पदावर बसवले त्यांनीच आमचा विश्वासघात केल्याचा दावा करत खोट्या केसेस दाखल करण्याचा उद्योग सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी शिंदे म्हणाले की आमच्यावर धैर्यशील पाटील आणि अमोल माने यांच्या नेतृत्वाखालील संघासोबत यापूर्वी एकत्रित निवडणूक लढवण्यात आली होती. यापुढे प्राथमिक शिक्षण संघाचा कार्यभार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालवला जाईल. आम्ही सर्व 12 संचालक एकत्र आले आहोत आणि आणखी 2 संचालक आमच्या सोबत येतील आणि विश्वासघात करणाऱ्यांना 100% धडा शिकवला जाईल. सांगली जिल्हा प्राथमिक संघाच्या एकत्रीकरणानंतर जुन्या पेन्शन योजनेबाबत जिल्हा आणि तालुका स्तरावर मोठी चळवळ उभारली जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांनी दिली. या घडामोडीमुळे शिक्षक बँकेत पुढील काही दिवसात राजकीय हालचाली वेग घेण्याची शक्यता आहे. विनाकारण कारवाई करण्याचा प्रयत्न सुरू आहे. खोट्या तक्रारी आणि केसेस घालून दबाव टाकण्याचे प्रकार होत आहेत. यामुळे अनेक संचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दरम्यान शिक्षक संघाच्या एकत्रीकरणानंतर आता 12 संचालक आमच्या बाजूने ठाम उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परभणीत 2 संचालकांची ही जुळवाजुळव करून अधिवेशनानंतर विश्वासघातकी संचालकांना धडा शिकवू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तुम्ही शिक्षक संघाचं त्रैवार्षिक अधिवेशन दादर मुंबई शिवाजी पार्क या ठिकाणी होणार आहे. त्या अनुषंगानं सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ दोन्ही संघटना आज एकत्रीकरण झालेलं आहे आणि मोठ्या संख्येनं या अधिवेशनाला जिल्ह्यातले शिक्षक उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही दोन्ही संघटनेने हा निर्णय घेतलेला आहे. शिक्षकांच्यावर जो होणारा अन्याय आहे या अन्यायाविरोधात वाचा फोडण्यासाठी 5, 6, 7 मार्च 3 दिवस ऑन ड्युटी आम्हाला मिळणार आहे. 5 तारखेला शिक्षक परिषद आणि 6 तारखेला खुले अधिवेशन दादर शिवाजी पार्क या ठिकाणी होणार आहे. या अधिवेशनासाठी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, शिक्षण मंत्री आणि इतर राहिलेले मंत्री सर्व व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. तर मी राज्यातल्या आणि सर्व जिल्ह्यातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनींना विनंती करतो की आपण या अधिवेशनासाठी बहुसंख्येने उपस्थित राहून आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, आपल्याला योग्य दिशा मिळण्यासाठी बहुसंख्येने या अधिवेशनाला उपस्थित राहावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. त्याचप्रमाणे विनायकजी शिंदे आणि अमोलजी माने आणि आम्ही सर्वांनी जो एकत्र येऊन निर्णय घेतलेला आहे तो शिक्षक हिताचा निर्णय घेतलेला आहे. जिल्ह्यातले प्रश्न सुटले पाहिजेत. जिल्ह्यातल्या ज्या काही अडचणी आहेत, शिक्षकांच्यावर होणारा अन्याय आहे, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दोन्ही संघाने जो निर्णय घेतलेला आहे तो एकत्र येण्याचा तो राज्याला दिशादर्शक निर्णय आहे. आणि राज्याच्या इतर जिल्ह्यातल्या सुद्धा संघटनांना मी सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे सांगली जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे, विनायकरावजी शिंदे आणि मी अमोल माने आम्ही जो निर्णय घेतला त्याप्रमाणे सर्व जिल्ह्यामध्ये असा निर्णय घेऊन शिक्षकांचे एकत्रीकरण करून शिक्षकांच्या प्रश्नाला वाचा फोडून एकीचं बळ निर्माण केलं पाहिजे अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. शिक्षक बँकेला चेअरमनाने विश्वासघात केला असं तुमचं म्हणणं आहे आणि आता तुमची 12 संख्या होत्या 14 झाल्यानंतर परत काय तुम्ही बदल करणार आहे किंवा काय? सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ दोन्ही संघाचं एकत्रीकरण करण्यामध्ये काल आम्ही निर्णय घेतला आणि आज आपल्यापुढे आम्ही प्रेस घेऊन जाहीर करतो की मी धैर्यशील पाटील, अमोल माने सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचं भविष्यात आम्ही एकत्र येऊन आज आम्ही एकत्र येऊन